तर नमस्कार मित्रांनो, मी शैलजा, तुम्ही साहिल कोकणकर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मी आता चाललो आहे देवळामध्ये. आज रुपं लागणार आहे आमचं आणि पालखी वरतून खाली येईल सानेवरती आणि त्यानंतर मग माड तुटेल. आणि कोकणात तर शिमग्याला सुरुवात झाली आहे, आमच्या इकडच्या पण शिमग्याला सुरुवात झाली आहे. आणि बघा, इकडे आमची सान आहे आणि इकडे पालखीच्या स्पर्धा आहेत. आणि वरतून नंतर येणाऱ्या वरती तिकडे हे आहे देऊळ आहे, तिकडं आम्ही चाललो आहे. आमच्या गांगोबा निनावी वाघजाईचं जे ग्रामदेवतेचं मंदिर आहे तिकडे चाललो आहे आता. बघा, तुम्ही जर आलात ना तर हा देवरुख संगमेश्वर रोड आहे. इथून तुम्हाला वरती रोड एक गेला आहे, इथे बोर्ड तुम्हाला दिसेलच. तिथून वरती जायचं आहे, तुम्हाला दाखवतो. आता आमचा रस्ता अर्ध्या तास संपत आला आहे आणि भरपूर चढण आहे. पाठी बघाल पूर्ण उभा रस्ता आहे. इकडे यश दमला आहे चालून चालून. आम्ही गाडी आणलेली होती, खाली लावली कारण की जाताना पालखी घेऊन जायचं, त्याच्यामुळं मग गाडी नाही घेऊन जाता येणार, आम्ही चालत जायल्यावरती. मंदिरात आलेलं आहे. तुम्ही मागच्या साईडला तुम्ही बघू शकता की श्रीदेव स्वयंभू गांगोबा निनावी वाघजाई हे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे. आणि आम्ही आलेलो आहे तिथे. आज रूपं लागणार आहे पालखीमध्ये आणि देव घरोघरी जाण्यासाठी सज्ज होणार आहेत. तर बघा, आमच्या इकडची पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे रूपं लावली जातात, आमच्या इकडची जी प्रथा आहे ती बघा. कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. तयार करत आहेत. ही निशाणी असते ती शेवटपर्यंत पालखीसोबत असतात. 2 निशाणी असतात. आणि इकडे बघा देवाच्या ज्या साड्या असतात, इकडे आता तयारी करतात सर्व.
लागतंय ना स्वतः तू करून घे. इथे वरती जाणार आहे पालखी, त्यानंतर तिथे थोडं नाचून परत रिटर्न खाली येईल आणि ठाण्यावरती जाणार. आता इथे थोडी खेळवणार पालखी. आता पालखी ठाण्यावरती जाते. तुम्हाला कसे वाटते आमच्या इकडची पारंपरिक पद्धत शिमगा ते कमेंट करून नक्की सांगा. पालखी झाली ठाण्यावरती, तिथे मग जाऊन बसणार, त्यानंतर मग माळ तोडायला जाणार.
मजा आहे ना फक्त तुम्हाला गावीच घेता येईल. त्यामुळे एकदा कोकणात नक्की या शिमगोत्सवाला, खूप मजा असते. सगळं पायात चप्पल देखील नाही तरी पण पाय भाजत नाहीत. हे अनुभव तुम्हाला फक्त इकडेच भेटते शिमग्याला. तर आता पालखी तर साण्यावरती आलेली आहे वरतून, तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल. तर कशी वाटली व्हिडिओ ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आता जाणार आहे माड तोडायला, ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर चला जाऊया आता थेट माडाकडे. तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.